आंध्र प्रदेशमध्ये सध्या फक्त एकच चर्चा सुरू आहे. बाबू इज बॅक. घराच्या भिंतींवर, गाड्यांच्या काचांवर, रस्त्यावरील बॅनरवर आणि दिल्लीतील सत्तेच्या गलियारांमध्ये फक्त एकच चर्चा आहे. बाबू इज बॅक. आपण बोलतोय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आता भावी मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू यांच्याबद्दल. आंध्र प्रदेशात त्यांना सगळे बाबू म्हणून ओळखतात. 2019च्या मानहानिकारक पराभवानंतर फक्त 5 वर्षात चंद्रबाबू नायडू सत्तेत परतलेत. 1975 पासून म्हणजे गेल्या 50 वर्षापासून चंद्रबाबू नायडू राजकारणात सक्रिय आहेत. 3 वेळा मुख्यमंत्री, अनेक वेळा मंत्री, विरोधी पक्षनेते आणि तब्बल 40 वर्ष विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत त्यांचा अनुभव अत्यंत तगडा आहे. पण हेच चंद्रबाबू नायडू आता पुन्हा एकदा किंग मेकरच्या भूमिकेत आलेत. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण काय ते आपण पुढे समजून घेणारच आहोत. आजच्या व्हिडिओतून आपण याच चंद्रबाबू नायडू यांच्या राजकीय प्रवासाबद्दल आणि सध्याच्या राजकारणातील त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेणार आहोत आणि यावेळी ते कसे किंग मेकर ठरू शकतात याबद्दलही. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. नरेंद्र मोदी सध्या इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहेत. पुढील काही दिवसात ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग 3 टर्म भारताचे पंतप्रधान होणारे फक्त दुसरे व्यक्ती ठरणार आहेत. फरक फक्त एवढाच आहे की पंडित जवाहरलाल नेहरू हे तिसऱ्या वेळी स्वबळावर सत्तेत होते आणि मोदींना मित्र पक्षांच्या साथीवर अवलंबून राहावं लागणार आहे. आणि यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार की नाही हे ठरवणारं नाव म्हणजे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू. विद्यार्थी दशेपासून चंद्रबाबू नायडू राजकारणात सक्रिय आहेत. सर्वच जुन्या नेत्यांप्रमाणे चंद्रबाबू यांनी देखील त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही काँग्रेसमधूनच केली आहे. कॉलेजमध्ये PhD पूर्ण करत असलेल्या नायडू यांना काँग्रेसनं आमदारकीची संधी दिली. वयाच्या 28व्या वर्षी चंद्रगिरी मतदारसंघातून आमदार झाले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी देखील मिळाली. पण 1983 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रबाबू नायडू यांचा पराभव झाला. NT रामाराव अर्थात NTR यांनी आंध्र प्रदेशच्या अस्मितेचा मुद्दा मोठा करून स्वतःचा तेलुगू देसम पक्ष काढला आणि पक्ष स्थापन करण्याच्या काही महिन्यातच आंध्र प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली. NTR हे तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीमधलं प्रचंड लोकप्रिय नाव. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर तेलुगू देसम पक्ष सत्तेत आला. चंद्रबाबू नायडू हे काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असताना कला आणि सिनेमा इंडस्ट्रीशी निगडीत खात्याचे मंत्री होते. त्यामुळे त्यांचे NTR यांच्याशी चांगले संबंध होते. पुढे 1981 मध्ये NTR यांची कन्या नारा भुवनेश्वरी आणि चंद्रबाबू नायडू लग्नाच्या बंधनात अडकले. त्यामुळे जेव्हा NTR यांची आंध्र प्रदेशात सत्ता आली तेव्हा चंद्रबाबू नायडू यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून NTR यांच्या तेलुगू देसम पक्षात प्रवेश केला. नायडू यांच्या संघटन बांधणीच्या कौशल्यामुळे NTR यांनी त्यांना पक्षात विविध महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे NTR यांच्यानंतर चंद्रबाबू नायडू हेच पक्षातील सर्वोच्च नेते झाले. पण NTR यांच्या आजारपणामुळे त्यांच्या दुसऱ्या पत्नी लक्ष्मी पार्वती या पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये ढवळाढवळ करत असल्याच्या कारणावरून चंद्रबाबू नायडू यांनी त्यांच्या सासऱ्याच्या विरोधात जाऊन बंड केलं आणि पक्ष आणि सरकार ताब्यात घेतलं. चंद्रबाबू यांच्या नावाला पक्षातील बहुसंख्य आमदार आणि खासदारांचं समर्थन होतं. पण या घटनेवरून आजही लोक चंद्रबाबू नायडू यांचा गद्दार म्हणून उल्लेख करतात. गद्दारीचा शिक्का असला तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रबाबू नायडू यांनी मोठं यश मिळवलं. यासोबतच त्यांनी पक्ष आणि सरकारवरील पकड मजबूत केली. 1996 साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत TDPनं 16 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेस किंवा भाजप दोघांनाही बहुमत मिळालं नव्हतं. तेव्हा तिसरी आघाडी निर्णायक ठरली. भाजपला सर्वाधिक 161 जागा मिळाल्या होत्या, काँग्रेसला 140 तर तिसऱ्या आघाडीला 130 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे तिसरी आघाडी सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आली होती आणि या आघाडीचं नेतृत्व करत होते नारा चंद्रबाबू नायडू. ते युनायटेड फ्रंटचे संयोजक होते. चंद्रबाबू नायडू नॉन काँग्रेस नॉन BJP पक्षाचं सरकार स्थापन करण्याच्या बाजूने होते. नायडू यांनी अखेर तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि जनता दलाचे HD देवेगौडा पंतप्रधान झाले. पण काही काळातच जनता दल आणि काँग्रेसमधील मतभेदांमुळे काँग्रेसनं सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे HD देवेगौडा यांनी बहुमत गमावलं. मात्र नायडू यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला इंदर कुमार गुजराल यांच्या नावाला पाठिंबा देण्यासाठी तयार केलं आणि इंदर कुमार गुजराल पंतप्रधान झाले. त्यामुळे नायडू यांनी याआधी देखील युनायटेड फ्रंट आघाडीच्या सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. पुढे 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार स्थापन करण्यात देखील चंद्रबाबू नायडू यांची भूमिका महत्त्वाची होती. NDAला बहुमत नसताना नायडू यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यांच्याकडे तेव्हा 29 खासदार होते. त्यामुळे NDAला एकूण 300 खासदारांचं बळ मिळालं. 1995 ते 2004 असे सलग 8 ते 9 वर्ष ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पण 2003 मध्ये त्यांच्यावर तिरुपती इथं नक्षलवाद्यांनी हल्ला केला.
या हल्ल्यानंतर त्यांना असं वाटलेलं की सहानुभूतीच्या लाटेवर आपण पुन्हा एकदा निवडून येऊ. त्यामुळेच नायडू यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना देखील देशभरात लोकसभा निवडणूक वेळेआधी घेण्यासाठी तयार केलं. पण आंध्रमध्ये तोपर्यंत काँग्रेसचे वाय.एस. राजशेखर रेड्डी हे मोठे नेते म्हणून पुढे आले होते. नायडू यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी हैदराबादला सायबर सिटी म्हणून विकसित केलं. कामाप्रती असलेली कमिटमेंट आणि काम करून घेण्याची पद्धत यामुळे त्यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नाही तर CEO म्हणून ओळखलं जात होतं. पण IT, इन्फ्रा, अर्बन प्लॅनिंग यासारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली असली तरी ग्रामीण भागाकडे त्यांचं दुर्लक्ष झाल्यानं त्याचा मोठा फटका त्यांना 2004च्या विधानसभा निवडणुकीत सहन करावा लागला होता. तेव्हा देखील त्यांची राजकीय कारकीर्द संपल्याच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र पुढच्या 10 वर्षात 2014 साली ते पुन्हा एकदा आंध्र प्रदेशात सत्तेत आले, तेही भाजपला सोबत घेऊन. पण त्यानंतर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून झालेल्या मतभेदांमुळे ते 2018 मध्ये NDA मधून बाहेर पडले आणि 2019ला काँग्रेस सोबत निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत YSR काँग्रेसनं त्यांचा दारुण पराभव केला. TDPला लोकसभेच्या 25 पैकी फक्त 3 जागा मिळाल्या. विधानसभेत ते 103 वरून 23 पर्यंत खाली आले. तेव्हा देखील चंद्रबाबू संपल्याची चर्चा झाली. पण आज तेच चंद्रबाबू नायडू आता पूर्णपणे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरली ती चंद्रबाबू नायडू यांना झालेली अटक. 9 सप्टेंबर 2023ला पहाटे 6 वाजता आंध्र प्रदेश CIDचे अधिकारी चंद्रबाबू नायडू यांच्या घरावर पोहोचले. चंद्रबाबू सत्तेत असताना स्किल डेव्हलपमेंट विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भ्रष्टाचाराच्या केसमुळे चंद्रबाबू बॅकफुटला जातील असं जगनमोहन रेड्डी यांना वाटलं असावं. पण हा डाव त्यांच्यावर उलटला. चंद्रबाबू नायडू यांना अटक झाल्यानंतर TDP केडरनं राज्यभरात जोरदार आंदोलन केलं. चंद्रबाबू नायडू यांनी देखील अटकपूर्व जामीन किंवा अटक झाल्यानंतर लगेचच जामिनासाठी अर्ज न करता जेलमध्ये जाणं पसंत केलं. त्यामुळे त्यांच्या भोवती असलेली सहानुभूती अधिकच वाढली. त्यानंतर NDAचा भाग असलेल्या जनसेना पक्षाच्या पवन कल्याण यांनी जेलमध्ये जाऊन चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली. बाहेर आल्यानंतर त्यांनी लगेचच NDA मधून बाहेर पडून TDP सोबत जाण्याचा निर्णय घेतला. ही अटक आणि आघाडी आंध्र प्रदेशच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची ठरली. तब्बल 52 दिवसानंतर जेलमधून बाहेर आल्यावर चंद्रबाबू नायडू यांनी अमित शहा आणि मोदींची भेट घेऊन भाजप, TDP आणि जनसेना पक्षाच्या युतीचा प्रस्ताव ठेवला. ही युती घडवून आणण्यात जनसेना पक्षाचे पवन कल्याण यांनी देखील मध्यस्थाची भूमिका बजावली. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता, जनसेना आणि TDP पक्षामुळे जुळून आलेली जातीय समीकरणं, पवन कल्याण यांच्यामुळे जोडला गेलेला तरुण वर्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी या सगळ्या कारणांमुळे NDA आघाडीला आंध्र प्रदेशात भरपूर यश आलंय. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत त्यांना 175 पैकी 164 जागा मिळालेल्या आहेत तर लोकसभेला 25 पैकी 21. आंध्र प्रदेशमध्ये मिळालेल्या यशाच्या जोरावर चंद्रबाबू नायडू केंद्राच्या सत्ता स्थापनेत किंगमेकर झालेत. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपला स्वबळावर फक्त 240 जागा मिळाल्यात. भाजप बहुमतापासून 32 जागा दूर आहे. पण NDA मात्र 293 जागांसह बहुमताच्या 21 जागा पुढे आहे. आणि NDA मधील सर्वात महत्त्वाचा घटक पक्ष आहे TDP, कारण TDP कडे लोकसभेच्या 16 जागा आहेत. जर TDPनं NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर NDA 293 वरून थेट 277 जागांवर येते. म्हणजे बहुमतापेक्षा फक्त 5 जागा जास्त, जी की भाजपसाठी खूप कठीण परिस्थिती असणार आहे. कारण दुसऱ्या बाजूला नितीश कुमार आहेत आणि त्यांच्याकडे 12 जागा आहेत. पण त्यांचा काहीही भरोसा नाही. ते कधीही भाजपला डच्चू देऊन इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकतात. त्यामुळे TDP सोबत असणं भाजपसाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच मोदींच्या सत्तेची चावी सध्या चंद्रबाबूंच्या हातात असल्याचं बोललं जात आहे. आता त्यांचा हा पाठिंबा काही मोफत मिळणार नाहीये. चंद्रबाबू आंध्र प्रदेशला विशेष दर्जा, मंत्रिमंडळात चांगली खाती, करांमध्ये सूट, मोठे इन्फ्रा प्रोजेक्ट आणि राजधानी उभी करण्यासाठी केंद्राची मदत या सगळ्या सवलती मिळवूनच TDPचा पाठिंबा मिळेल असं बोललं जात आहे. त्यामुळं ज्याप्रमाणे 1996 आणि 1999 मध्ये पंतप्रधान पदावर कोण बसेल हे ठरवण्यात जी भूमिका चंद्रबाबू नायडू यांनी बजावली होती, तीच भूमिका आता तिसऱ्यांदा बजावण्याची संधी त्यांना मिळाली आहे असं बोललं जात आहे. त्यामुळे कितीही वेळा संपण्याची चर्चा झाली तरी यावेळी पुन्हा एकदा बाबू इज बॅक असंच म्हणावं लागेल. बाकी चंद्रबाबू नायडू यांच्या कमबॅक बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.